रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाल्याचा ईमेल तर आला, पण इंटरव्ह्यूसाठी कॉल मात्र येत नाही. आणि असं जर तुमच्या बरोबर होत असेल तर गरज आहे तुम्हाला तुमचा रिझ्यूम रिबिल्ड करण्याची. तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत आहे म्हणजे ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम तुमचा रिझ्यूम पास करत आहे, पण तुमचा रिझ्यूम HR कडे रिजेक्ट होत आहे. आणि अशा वेळी तुम्हाला तुमच्या रिझ्यूम मध्ये काही गोष्टी चेंज करण्याची गरज आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये योग्य कीवर्ड्स, स्किल्स मेन्शन केले आहेत, पण तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित नाहीये. ATS सिस्टम मध्ये तुमच्या स्किल्स आणि कीवर्ड्समुळे तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होत आहे, पण HR कडे जेव्हा तुमचा रिझ्यूम जात आहे तेव्हा प्रेझेंटेशन व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी तो रिझ्यूम रिजेक्ट होता. रिझ्यूम मध्ये तुम्ही तुमच्या अकॅडमिक्स पेक्षा तुमच्या स्किल्स आणि प्रोजेक्ट्स व्यवस्थित हायलाइट केले पाहिजेत, व्यवस्थित शो केले पाहिजेत. रिझ्यूम मध्ये अननेसेसरी कंटेंट, मोठमोठे पॅराग्राफ्स टाकणं बिलकुल रिकमेंड नाहीये. तुमच्या स्किल सेटसाठी सेपरेट सेक्शन द्या, प्रोजेक्ट साठी सेपरेट सेक्शन द्या. रिझ्यूम मध्ये प्रोजेक्ट्स ऍड करताना तुम्हाला मॅक्सिमम 3 ते 4 प्रोजेक्ट्स ऍड करायचे आहेत आणि ते प्रोजेक्ट्स तुम्हाला प्रत्येकी 5 ते 6 लाईन मध्ये एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्यामुळे तुमचा काय रोल होता, कुठल्या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही काम केलंय, हे सगळं व्यवस्थित शो करता आलं पाहिजे. रिझ्यूम मध्ये कीवर्ड्स बरोबर तुमचा रिझ्यूमचं फॉर्मॅटिंग अतिशय महत्वाचं आहे. ATS ने ज्यावेळेस तुमचा रिझ्यूम सिलेक्ट केलेला असतो त्यावेळेस तुमचा रिझ्यूम मॅन्युअली सिलेक्ट झाला पाहिजे. अशा प्रकारे तुमच्या रिझ्यूमचं फॉर्मॅटिंग पाहिजे. त्याचबरोबर लिंक्डइनवर ऍक्टिव्ह राहणं, तुमचे प्रोजेक्ट गिटहबवर अपलोड करणं, लिंक्डइन आणि गिटहबच्या लिंक्स तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करणे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर रिझ्यूम बनवताना कीवर्ड्स बरोबर रिझ्यूमच्या फॉर्मॅटिंग कडे लक्ष द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.